हाय फ्रेंड्स, मी आहे प्रशांत डाकणे. प्रशांत क्लासेसमध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आजचा आपला खास आणि खास महत्त्वाचा व्हिडिओ आहे पेपर क्रमांक 3 GDCA संदर्भातील. पेपर क्रमांक 3 जो आपला आहे सहकारी संस्थांचं लेखापरीक्षण. विषय अगदी सोपा आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही यामध्ये. आता तुम्ही म्हणाल सर का बरं टेन्शन घ्यायची गरज नाहीये? कारण मित्रांनो, यामध्ये आपल्याला पासिंग करण्यासाठी खूप सारा सोपा पार्ट आपल्याला या परीक्षेला येताना आपल्याला दिसतो. तर यामध्ये एकूण आपल्याला 8 प्रश्न विचारतात. गुण असतात 100 मार्क. वेळ आहे 3 तासाची. एकूण 8 प्रश्न आपल्याला यामध्ये येतात. त्याच्यातील पहिला जो प्रश्न असतो तो कंपल्सरी असतो आपल्याला. एक गोष्ट यामध्ये क्लिअर झाली. यामध्ये जो प्रश्न क्रमांक 1 आहे तो चूक किंवा बरोबर. आता जर याच्यावरती उदाहरण द्यायचं ठरलं तर सहकारी संस्थांचं लेखापरीक्षण करणं हे योग्य आहे की नाही, त्यावरती तुम्ही तुमचं मत मांडू शकतात, सहकारण देऊ शकतात. चूक आहे की बरोबर आहे, या टाईपचे तुम्हाला चुकी बरोबर मध्ये प्रश्न येतात. सहकारी संस्थेचा लेखापरीक्षक हा मित्र तत्व आणि मार्गदर्शक म्हणून संबोधला जातो. चूक आहे की बरोबर आहे, या टाईपचे तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 मध्ये कंपल्सरी हा असणार आहे. तुम्हाला 20 मार्कांसाठी हा कंपल्सरी प्रश्न असतो तुम्हाला. त्यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8, 2 पासून ते 8 पर्यंतचे जेवढे प्रश्न आपल्याला असतात, या प्रश्नांपैकी आपल्याला कोणतेही 5 प्रश्न सॉल्व्ह करायचे. प्रश्न क्रमांक 1 कंपल्सरी आहे. प्रश्न क्रमांक 2 पासून ते 8 पर्यंत यापैकी तुम्हाला कोणतेही 5 प्रश्न सोडवायचे. सोपे वाटतात ते. याच्यामध्ये अतिशय सोपा पार्ट आहे टिपा लिहायचा आणि फरक स्पष्ट करायचा. ओके. त्याच्यानंतर जे आपण प्रश्न बघतो हे प्रश्न सगळे सविस्तर प्रश्न असतात. आता यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात की सहकारी संस्थेचा लेखापरीक्षका संदर्भातील त्याचे हक्क, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या स्पष्ट करा. किंवा तुम्हाला अजून एक या पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो की खालील दिलेल्या सहकारी संस्थांचं लेखापरीक्षण तुम्ही कशा पद्धतीने कराल. मग त्यामध्ये तुम्हाला खाली काही महत्वाच्या संस्था दिल्या जातात, जसं की सहकारी संस्था असतील, दुग्ध उत्पादन संस्था असेल, कृषी उत्पन्न समित्या असतील, सहकारी बँका असेल, अशा विविध प्रकारचे तुम्हाला त्या ठिकाणी संस्था दिल्या जातील आणि त्या संस्थेचं तुम्ही लेखापरीक्षण कशा पद्धतीने कराल, या टाईपचे सुद्धा तुम्हाला प्रश्न सविस्तर मध्ये लिहायला येतात. त्याच्यामुळे तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 पासून ते 8 पर्यंत कोणतेही 5 प्रश्न तुम्हाला त्यामध्ये सोडवायचे. हा मुद्दा तुमचा या ठिकाणी क्लिअर झाला. असा एकूण आपल्याला पेपर 100 मार्कांचा असतो. वेळ असते 3 तासाची. पूर्ण थेरॉटिकल आहे, MCQ नाहीये. एक गोष्ट या ठिकाणी क्लिअर झाली. मग आता प्रश्नपत्रिकेचं सर आम्हाला स्वरूप तर समजलं. मग आता आम्हाला अभ्यास या विषयामध्ये काय करायचं. तर मित्रांनो, विषयामध्ये अभ्यास करत असताना मी तुम्हाला 2 मेथड सांगेन, त्या फक्त फॉलो करा अभ्यास करताना. एक म्हणजे तुम्ही जे काही वाचताय ते आधी पहिलं समजून घेणं महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे तुम्ही स्वतः लेखापरीक्षक आहात, तुम्ही स्वतः ऑडिटर आहेत असं समजून हा पेपरचा अभ्यास करा. समजायला काय जातं, एकदा तुमचा पॉइंट क्लिअर झाला तर विषय संपला ना. भविष्यात तर आपल्याला ऑडिटर व्हायचंच आहे. मग आत्ताच ऑडिटर झालेलं काय वाईट आहे. आपल्याला थेरॉटिकल कन्सेप्ट क्लिअर होते ना. त्यांनी सांगितलंय खालील दिलेल्या संस्थांचं तुम्ही लेखापरीक्षण कसं कराल. मग तुम्ही ऑडिटर असाल, मग तुम्ही त्या संस्थेचं लेखापरीक्षण कशा पद्धतीने कराल, असे काही महत्वाचे प्रश्नांचे आपल्याला उत्तर ह्या विषयामध्ये दिलेले. आता या ठिकाणी आपल्याला सगळ्यात महत्वाचं असतं, काही महत्वाचे ठराविक मुद्दे आहेत या पेपरच्या संदर्भातील, ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहिला मुद्दा असणार आहे आपला अंकेक्षण. आता अंकेक्षण म्हणजे काय हो, हिशेब तपासणी. आता हिशेब तपासणी म्हणजे काय हो, लेखापरीक्षण. तिघांचाही अर्थ एकच होता, हिशेब तपासणी, अंकेक्षण आणि लेखापरीक्षण. तिघांचाही अर्थ एकच होतो. मग हिशेब तपासणी काय असणार आहे हो, आपल्या संस्थेमध्ये ज्या काही दैनंदिन नोंद वह्या असतात त्याच्यामध्ये आपण काही महत्वाचे नोंद करत असतो. तसेच आपले काही इतर महत्वाचे जे घटक असतात त्या घटकांसंदर्भातील आपण रजिस्टर मध्ये नोंद करत असतो. योग्य वेळेला आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या खातेवह्या आपल्या असतात, त्यांचे जतन आपण करून ठेवत असतो. आपल्या संस्थेची आर्थिक परिस्थिती काय आहे
या सर्व गोष्टी बघण्यासाठी आपल्याला लेखापरीक्षणाची आवश्यकता असते. आणि हे लेखापरीक्षण केल्यावरती आपल्याला आपल्या संस्थेची काय आर्थिक परिस्थिती आहे, आपली संस्था तोट्यामध्ये आहे की नफामध्ये आहे, हे तुम्हाला लेखापरीक्षण केल्यावरती, हिशेब तपासणी केल्यावरती या सगळ्या गोष्टी तुम्हाला संस्थेच्या संदर्भातील समजतात. म्हणून तुम्हाला JDCA ला पेपर क्रमांक 3 हा लेखापरीक्षणाचा दिलेला आहे, की जेणेकरून भविष्यात आमच्या कर्मचाऱ्याला, भविष्यात आमच्या ऑडिटरला संस्थेच्या संदर्भातील लेखापरीक्षण ही संकल्पना काय आहे हे समजण्यासाठी हा सिलेबस तुम्हाला लेखापरीक्षणाविषयी दिलेला आहे. एक पहिला मुद्दा क्लिअर झाला. दुसरा असणार आहे आता अंतर्गत नियंत्रण असतं. आता प्रत्येक संस्था म्हटली तर प्रत्येक संस्थेमध्ये आपल्याला नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे, आणि योग्य नियंत्रण असेल तरच संस्थेचं आपल्याला उद्दिष्ट व ध्येय साध्य करणं शक्य होणार आहे. जर तुमच्या संस्थेमध्ये योग्य ते नियंत्रणात नसेल, कर्मचारी कोणत्याही वेळेला येत असतील, कोणत्याही वेळेला जात असतील, तर संस्थेचा जो काही कामकाज आहे तो योग्य वेळेत चालणार आहे का? तर नाही. तर त्याच्यासाठी कुठेतरी नियंत्रण असणं गरजेचं आहे, कुठेतरी व्यवस्थापक मंडळ असणं गरजेचं आहे, त्यांच्या काही महत्वाच्या जबाबदाऱ्या असणं गरजेचं आहे, कर्मचाऱ्यांच्या सुद्धा काही महत्वाच्या जबाबदाऱ्या असतात, सभासदांच्या संदर्भातील सुद्धा महत्वाच्या जबाबदाऱ्या असतात, लेखापरीक्षणाच्या संदर्भात सुद्धा संस्थेमध्ये काही महत्वाच्या जबाबदाऱ्या असतात. तर या सगळ्या महत्वाच्या घटकांचा अभ्यास आपल्याला पेपर 3 मध्ये करायचा आहे, लेखापरीक्षणाच्या जो काही आपला विषय असणार आहे. आता यामधील पुढचा एक महत्वाचा मुद्दा असणार आहे की सहकारी संस्थांचं लेखापरीक्षण. आता लेखापरीक्षण आपल्याला सहकारी संस्थांच्या संदर्भात करायचे. खूप साऱ्या अशा सहकारी संस्था आहेत, दुग्ध उत्पादन संस्था आहे, कृषी उत्पन्न समिती आहे, साखर कारखाने आहेत, चर्म उद्योगातील समस्या असणाऱ्या ज्या काही संस्था असतात. आता चर्म उद्योगाचे जे असणारे म्हणजे काय की जे आपलं जे कातडी असते त्याच्यापासून ज्या विविध प्रकारच्या वस्तू बनवल्या जातात, तर ह्या वस्तूंच्या ज्या काही निर्मिती केली जाते त्या ठिकाणी असणारे कामगार वर्ग असतात, त्यांच्या काही समस्या असतात, त्या समस्या सोडवण्यासाठी त्या ठिकाणी सहकारी संस्था अस्तित्वात येतात. हातमाग सहकारी संस्था असते. आता हातमाग सहकारी संस्था काय आहे, तर जे काही आपल्या हातांच्या कला कौशल्यांच्या साहाय्याने आपण ज्या विविध प्रकारच्या वस्तू बनवतो, या वस्तू आपण बाजारामध्ये विक्री करण्यासाठी आपल्याला बघा काही ठिकाणी विविध प्रकारचे असे एका तंबूमध्ये अशा ज्या बनवलेल्या वस्तू असतात त्या विक्रीसाठी ठेवल्या जातात, ज्याला आपण गृहोपयोगी काही महत्वाच्या वस्तू असतात की ज्या ठिकाणी तुमच्या हाताच्या कला कौशल्य वापरून त्या ठिकाणी त्या वस्तू बनवल्या जातात, आणि आपण ते त्या घरामध्ये किंवा इतर ऑफिसेसमध्ये त्या शो म्हणून ठेवत असतो. मग अशा ज्या काही वस्तू बनवणारे जे लोक असतात, हातमाग उद्योग आपण त्यांना म्हणतो, म्हणजे पैठणीच्या संदर्भात पण आपण या ठिकाणी उदाहरण घेऊया. मग अशा लोकांसाठी काही आर्थिक ज्या काही त्यांच्या समस्या असतात ह्या त्या सोडवण्यासाठी काही सहकारी संस्थांची निर्मिती केली जाते. साखर कारखाने असतात, दुग्ध उत्पादन संस्था असतात. मग ह्या विविध प्रकारच्या संस्थांचं आपल्याला लेखापरीक्षण करणं गरजेचं आहे ना. कोणतीही संस्था घेतली तर संस्थेमध्ये व्यवस्थापक मंडळ असतं, कर्मचारी वर्ग असतो, सभासद असतात, त्या संस्थेमध्ये त्यांच्या विविध प्रकारच्या सभा पार पाडल्या जातात, त्यांची काही नियमावली उपविधी असते. या सगळ्या महत्वाच्या घटकांचं योग्य त्या पद्धतीने पालन केलं जातंय की नाही जाते हे बघण्यासाठी आपल्याला लेखापरीक्षणाची आवश्यकता असते. आणि हा जर लेखापरीक्षणाचा भाग तुमच्या सहकारी संस्थेमध्ये जर वेळोवेळी होत असेल तरच आपल्या संस्थेचं नावलौकिक वाढवताना दिसतं. आपल्याला जी काही संस्थेसंदर्भातील आर्थिक परिस्थिती आहे याची आपल्याला जाणीव होते, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला आपल्या संस्थेचं नाव हे उंच स्तरावरती नेण्यासाठी मदत होते. म्हणून लेखापरीक्षण ही संकल्पना संस्थेच्या बाबतीमध्ये खूप महत्वाची असते. म्हणून संस्थेमध्ये लेखापरीक्षण करताना जे काही सहकारी लेखापरीक्षक असतात, जे ऑडिटर असतात, जे कायदेशीर त्यांना मान्यता आहे, पॅनलवरती ज्यांचं नाव आहे, अशाच सहकारी संस्थांचे लेखापरीक्षकांना त्या ठिकाणी अपॉइंट केलं जातं आणि आपल्या संस्थेचं लेखापरीक्षण करून घेतलं जातं. आणि आपल्या संस्थेची आर्थिक परिस्थिती काय आहे त्या संदर्भातील लेखापरीक्षक, कोण? लेखापरीक्षक म्हणजे ऑडिटर, हा तो त्या ठिकाणी त्यांना अहवाल देत असतो. म्हणून एकंदरीत काय की संस्थेच्या दैनंदिन कामकाजांची तपासणी करण्यासाठी, वेळोवेळी नोंद केलेल्या रजिस्टरांची तपासणी करण्यासाठी आणि त्याच्यावरती अहवाल मागवून आपल्या संस्थेची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती काय आहे याची माहिती करून घेण्यासाठी आपल्याला लेखापरीक्षण ही संकल्पना महत्वाची असते. म्हणून पूर्ण पेपर 3 हा आपल्याला संपूर्ण लेखापरीक्षणाच्या संदर्भातला असणार आहे.
मग आता या ठिकाणी आपल्याला संस्थेचं जर लेखापरीक्षण करायचं असेल तर संस्थेमध्ये मालमत्ता असते. आता संस्थेची जी काही मालमत्ता असणार आहे, फॉर एक्झाम्पल आपण एक उदाहरण म्हणून बघूया की ए ही एक मोठी संस्था आहे आणि तिच्या खूप साऱ्या ब्रांचेस आहे. मग ए ह्या संस्थेने काय केलेल्या ब्रांचेसला आपल्याला विविध प्रकारचे लागणारी जी काही मालमत्ता असणार आहे, टेबल असेल, जे काही तुमचे ऑफिशियल जे काही वर्किंग जे लागणारे साहित्य असतं त्यांचे ती त्या ठिकाणी पुरवठा करत असते. पण जर संस्थेचे जे काही ब्रांचेस असणार आहे ते ब्रांचेस त्या संस्थेचे पाठवलेले जे काही वस्तू असतील त्यांचा योग्य तो वापर करते की नाही करत आहे, खरोखरच ते आपल्या दैनंदिन वापरामध्ये त्यांचा वापर करताय की कर्मचारी घरी घेऊन जात आहेत स्वतः वापरण्यासाठी, तर ह्या सगळ्या गोष्टींचं योग्य वेळी त्या ठिकाणी लेखापरीक्षण केलं जातं, योग्य ती नोंद ठेवली जाते. अगदी टाचन जी काही आपली असते त्या टाचणीची सुद्धा त्या ठिकाणी नोंद ठेवली जाते. कारण संस्था ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आपल्या ब्रांचेसला पुरवत असतात, म्हणजे एक प्रकारे ती खर्च करत असते आणि खर्च करते तर निश्चित त्यांना त्यांचा हिशोब मागणं देखील तितकाच महत्वाचा हक्क असतो. म्हणून आपल्याला लेखापरीक्षण करून घेणं गरजेचं असतं. दिलेल्या वस्तूंचा जर कर्मचारी वर्ग किंवा ती ब्रांचेस दुरुपयोग करत असेल तर निश्चित तो एक अफरातफर किंवा घोटाळा जे आपण म्हणतो या केसेसमध्ये त्या ठिकाणी उघडकीस येतात. म्हणून आपल्याला अफरातफरचे सुद्धा प्रकार कोणकोणते असणार आहे, चुकांचे कोणकोणते प्रकार असतात, तात्विक पद्धतीच्या चुका असतात, जाणून बुजून केलेल्या चुका असतात. मग हे चुकांचे प्रकार सुद्धा आपल्याला पेपर क्रमांक 3 मध्ये अभ्यासायचे. त्याच्यातील सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो म्हणजे मालमत्ता, त्याचं सत्यापन आणि मूल्यांकन केलं जातं. आता मालमत्तेचं म्हणजे काय, जर एखाद्या ब्रांचेस मध्ये आपण 5 कम्प्युटर दिलेले आहेत आणि लेखापरीक्षण करताना त्या ठिकाणी 3च कम्प्युटर आपल्याला दिसत आहेत, मग बाकीचे 2 कम्प्युटर कुठे गेले? अफरातफर झाली, व्यवस्थापक मंडळाने काहीतरी गडबड केली, मॅनेजर लोकांची काहीतरी गडबड झाली असणार आहे, किंवा त्यांनी परस्पर विकलेही असतील किंवा स्वतः वैयक्तिक कारणास्तव वापरण्यासाठी घरी नेले असतील. पण रजिस्टर वरती तर 5च आहे. म्हणून आपल्याला मालमत्तेचं पहिलं सत्यापन करणं गरजेचं आहे की ती मालमत्ता, ती वस्तू त्या संस्थेमध्ये अस्तित्वात आहे का, हे बघण्यासाठी आपल्याला लेखापरीक्षणाची आवश्यकता असते. मग त्याच्यानंतर मूल्यांकन आपल्याला केलं जातं. आता मूल्यांकनांमध्ये काही महत्वाच्या गोष्टी असतात. समजा एखादी वस्तू असेल, त्या वस्तूचं आपल्याला मूल्य निश्चित करायचं आहे. भागधारक जे असतील त्यांच्या संदर्भातील काही मूल्य असतात, भाग प्रमाणपत्राच्या संदर्भातील, मालमत्तेच्या संदर्भातील मूल्य निश्चित केले जातं. अशा विविध प्रकारच्या घटकांचा अभ्यास आपल्याला पेपर 3 मध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा असणारे हिशेब तपासणीचे हक्क आणि कर्तव्य. आता लेखापरीक्षण करत असताना आपल्याला हिशेब तपासकाची गरज भासणार आहे. मग त्या हिशेब तपासकाचा हक्क काय असणार आहे, त्याची जबाबदारी काय असणार आहे, त्याचं कर्तव्य काय असणार आहे, हा मुद्दा आपल्याला अभ्यास करत असताना आपण स्वतः हिशेब तपासक आहे, तर आपले हक्क, आपले कर्तव्य, आपले जबाबदाऱ्या लेखापरीक्षक म्हणून त्या संस्थे संदर्भात काय आहे, हे जर तुम्ही स्वतःहून अभ्यासलं तर तुम्हाला हा पाठ अतिशय सोपा जातो. तर अभ्यास करताना अशा काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी फॉलो करत चला, म्हणजे तुम्हाला तो पॉइंट त्या ठिकाणी क्लिअर होईल आणि समजेल. मग तुम्ही एखाद्या संस्थेचं लेखापरीक्षण करायला गेला, फॉर एक्झाम्पल आपण दूध उत्पादन संस्थेचं लेखापरीक्षण करायला गेलो आणि तिथे आपण त्यांना जाऊन विचारलं की तुमच्या अकाउंटला किती बॅलन्स आहे, तुमच्या बँकेमध्ये किती अकाउंट ओपन झालेले. आपण एक लेखापरीक्षक आहोत, मग आपल्याला याची सुद्धा जाणीव असणं गरजेचे आहे की आपण कोणत्या संस्थेचं लेखापरीक्षण करतोय. जर आपण त्या ठिकाणी दुग्ध उत्पादन संस्थेमध्ये गेलो असेल तर आपण त्यांच्या सभासदांची यादी तपासणं गरजेचं आहे, त्या ठिकाणी दुधाची क्वालिटी तपासणं गरजेचं आहे, रजिस्टरला आपण काय त्या दुधाचा दर त्या ठिकाणी रेकॉर्ड केला आहे, बाजार भावानुसार जास्त दिला जातोय का कमी दिला जातोय, वाहतूक खर्च किती दाखवला आहे, विपणन खर्च किती दाखवला आहे, म्हणजे मार्केटिंग खर्च किती केला आहे, त्याच्यानंतर कर्मचाऱ्यांचं वेतन किती आहे, कर्मचारी संख्या किती आहे त्या ठिकाणी, दुधासाठी जे काय बनवणारे विविध प्रकारचे प्रोडक्ट्स तयार केले जातात त्याची कॉस्ट काय पद्धतीने त्या ठिकाणी रेकॉर्ड केली गेलेली आहे. असे महत्वपूर्ण काही महत्वाचे जे काही मुद्दे असतात हे ते लेखापरीक्षकाने त्या संस्थेमध्ये गेल्यावरती, विविध प्रकारच्या संस्था असतात त्याच्यामुळे प्रत्येक संस्थेमध्ये लेखापरीक्षक जाताना त्याचा जो काही भूमिका आहे, त्याची जी काही रोल असणार आहे तो बदल त्यांना आपल्याला दिसणार. जर तोच लेखापरीक्षक बँकांचं लेखापरीक्षण करण्यासाठी गेला, तो त्या ठिकाणी जाऊन काय तपासणार आहे की सभासदांची संख्या तपासणार आहे, बँकेत खाते अकाउंट असणारे किती आहे, चालू खाते किती आहे, बचत खाते किती आहे,
ठेव रक्कम किती जमा आहे, बँकेने किती कर्ज दिलेलं आहे, त्यातील किती कर्ज परत फेडलेलं आहे, म्हणजे किती कर्ज स्वीकारलेलं आहे बँकेने, अशा स्वरूपाचे तुम्हाला त्या ठिकाणी मुद्दे तपासणं गरजेचं असतं. अशा पद्धतीचा पार्ट आपल्याला पेपर क्रमांक 3 मध्ये दिलेला असतो. हे मी तुम्हाला आधी का सांगतोय, कारण तुमच्याकडे जे काही बाजारातील पुस्तकं असतील, ज्या काही तुमच्याकडे नोट्स असतील, ते अभ्यासनापूर्वी तुम्हाला ह्या सगळे संकल्पना त्या विषया संदर्भातील माहिती असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे जे काही पब्लिकेशनचे बुक्स अवेलेबल असेल, ज्यावेळेस तुम्ही पेपर 3 ओपन कराल, बघणार, टॉपिक बघणार, त्यावेळेस तुम्हाला आपल्या लेक्चरची निश्चित मित्रांनो आठवण येणार. तर पुढचा जो महत्वाचा मुद्दा असणार आहे, इतर काही महत्वाचे घटक असतात पेपर क्रमांक 3 मध्ये. मग आता यामध्ये महत्वाचे घटक कोणकोणते असणार आहे, की समजा आपल्याला संस्थेचं लेखापरीक्षण करत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेखापरीक्षक म्हणून काही आपल्याला नियमावली असते, ही आपल्याला माहिती असणं गरजेचं. आपल्याला संस्थेचं लेखापरीक्षण करायला जायचं आहे, पण त्याच्या आधी आपल्याला पूर्व सूचना, पूर्व ज्ञान आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आपली जी काही लेखापरीक्षकाची जी टीम असणार आहे, ऑडिटिंगची जी आपली टीम असणार आहे, ह्या टीमकडे आपण योग्य ते कामकाज दिलं गेलं पाहिजे. उद्या जर आपलं ठरलं की चला आपल्याला उद्या एखाद्या सहकारी संस्थेमध्ये काम करायचं आहे लेखापरीक्षकाच्या संदर्भातील, आज आपली त्या ठिकाणी मीटिंग झाली, 5 त्या ठिकाणी ग्रुप असणार, प्रत्येक ग्रुपने लेखापरीक्षण करत असताना काय काय महत्वाच्या बाबी तपासणं गरजेचं आहे, हे प्रत्येकाला कामकाज त्या ठिकाणी वाटून दिलं जातं. म्हणून जे कामकाज ज्या व्यक्तीकडे वाटून दिलेलं आहे, त्या व्यक्तीने ती भूमिका त्या ठिकाणी जाऊन पार पाडणं गरजेचं आहे. तरच आपल्याकडे त्या ठिकाणी एकी असेल, समन्वय त्या ठिकाणी साधला जाईल आणि निश्चित वेळेमध्ये आपल्या लेखापरीक्षकाची जी काही भूमिका असते संस्थेच्या संदर्भातील, ती त्या ठिकाणी पार पाडली जाते. आता लेखापरीक्षकाची भूमिका काय असते, की त्या संस्थेचं योग्य त्या रित्या लेखापरीक्षण करून देणं गरजेचं असतं आणि योग्य तो अहवाल देणं गरजेचं. जर का लेखापरीक्षकाने चुकीचा अहवाल दिला तर त्या संस्थेला सुद्धा तो अहवाल धोकादायक असू शकतो. त्याच्यामुळे लेखापरीक्षकाने सुद्धा काही महत्वाच्या काटेकोर पद्धतीने पालन करणं गरजेचं आहे. जर त्या ठिकाणी कागदपत्र तपासत असताना त्याला जर काही त्रुटी आढळल्या, काही त्या ठिकाणी अफरातफर दिसला, तर त्याने त्या ठिकाणी त्या गोष्टीची तपासणी करणं गरजेचं आहे. म्हणजे असं नाही की लेखापरीक्षक म्हणून आपण गेलो, आपल्याला ती चूक समजते, माहिती देखील आहे तिथे चूक झालेली आणि आपण ती इग्नोर केली की जाऊ द्या, असं चालणार नाही. एक लेखापरीक्षक म्हणून सुद्धा आपली काही महत्वाचे हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या त्या संस्थेच्या संदर्भात असतात. हेच महत्वाचे मुद्दे आपल्याला पेपर 3 मध्ये अभ्यासायचे. पॉइंट क्लिअर. पुढे असणारे आपल्याला लेखापरीक्षणाचा अहवाल. आता लेखापरीक्षणाचा अहवाल हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो संस्थेच्या दृष्टीने. आता अहवाल दिल्यावरती संस्थेला काही विशिष्ट प्रकारचे कर्ज घेण्यासाठी या अहवालाची मदत होते. आपल्या संस्थेची आर्थिक परिस्थिती समजते. सभासदांच्या दृष्टीने आपल्याला हा अहवाल महत्वाचा असतो, कारण सभासदांनी त्या ठिकाणी सभासद शुल्क भरून आपल्या संस्थेच्या कामकाजामध्ये सहभागी झालेले असतात. मग निश्चित त्यांना संस्थेच्या कामकाजा संदर्भातील हक्क सुद्धा प्राप्त होताना आपल्याला दिसतात. मग हे हक्क प्राप्त झाल्यावरती त्यांना अहवाल सुद्धा बघणं गरजेचं असणार आहे, की खरोखरच आपण ज्या संस्थेमध्ये काम करतो आहे, ही संस्थेचं नावलौकिक कशा पद्धतीचं आहे, हे ती त्यांना त्यांच्या अहवालावरून, लेखापरीक्षणाच्या अहवालावरून या सगळ्या महत्वाच्या गोष्टी समजतात. मग आपण आता बघूया की आर्थिक परिस्थिती समजून घेण्यासाठी आपल्याला लेखापरीक्षण महत्वाचा असतो. नोंद केलेली असणार आहे, ती नोंद तुम्ही योग्यरित्या केली आहे का नाही हे तपासण्यासाठी आपल्याला लेखापरीक्षण महत्वाचं असतं. त्याच्यानंतर हिशेबातील ज्या काही त्रुटी असणार आहे, अडचणी असणार आहे, तुम्ही केलेले अफरातफर असणार आहे, जाणून बुजून सुद्धा काही लोक अफरातफर करतात, मग हे तपासण्याचा अधिकार आणि हक्क सहकारी संस्थेचे जे काही लेखापरीक्षक असतात, इंटरनल असतात, काही एक्सटर्नल असतात, हे त्या ठिकाणी आपली महत्वाची भूमिका आपल्याला बजावताना दिसतात. तसेच भागधारकांच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला लेखापरीक्षण ही संकल्पना महत्वाची असते. म्हणून लेखापरीक्षणाचा फायदा काय आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी कळाला. आता लेखापरीक्षण करणं का महत्वाचं आहे, तर संस्थेमध्ये होणारी अफरातफर शोधण्यासाठी, संस्थेचे उद्दिष्ट व ध्येय साध्य करण्यासाठी, भविष्याच्या वाटचालीच्या दृष्टीने संस्थेला लेखापरीक्षण करणं गरजेचं आहे, सभासदांच्या हिताच्या दृष्टीने लेखापरीक्षण करणं गरजेचं आहे,
संस्थेच्या व्यवस्थापनासंदर्भातील काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी संस्थेला लेखापरीक्षण करणं गरजेचं आहे. कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण दिलं जाते की नाही जाते, कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षणाची गरज आहे किंवा नाही हे बघण्यासाठी लेखापरीक्षण सुद्धा महत्वाचं आहे. असे एकंदरीत खूप सारे महत्वाचे पॉइंट आपल्याला पेपर क्रमांक 3 मध्ये अभ्यासायचे. निश्चित तुम्हाला हा पेपर क्रमांक 3 चा महत्वपूर्ण व्हिडिओ समजला असेल मित्रांनो. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि काही महत्वाचे प्रश्न आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला. खूप सारा सोपा आणि बेसिक पार्ट आहे हा. तो एकदा जर तुम्ही समजून घेतला तर निश्चित तुम्हाला परीक्षेला हमखास यश मिळेल. आणि जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करणारे असणार आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी काही महत्त्वाचे मार्गदर्शन करत असतो. तर मित्रांनो, या परीक्षेचा अभ्यास करत असताना आधी या परीक्षेची पातळी काय आहे, प्रश्नांचं स्वरूप काय आहे, प्रश्न कोणत्या पद्धतीचे विचारले जातात हे आधी पहिलं तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. आणि नंतर सहकारी संस्थेच्या अभ्यासाला सुरू करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या बेसिक कन्सेप्ट दिलेल्या आहेत त्या सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. निश्चित तुम्ही जर ही पद्धत त्या ठिकाणी फॉलो केली आणि 3 तास बसून तुम्ही ही प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करा, नुसतं वाचण्याला अर्थ नाही आहे तर रायटिंग मेथडला सुद्धा तितकंच महत्व आहे मित्रांनो. आपण जरी एज्युकेटेड असलो तरी आपण रायटिंग करायला मात्र कंटाळा करतो. तो जर तुम्ही कंटाळा करत असाल तर मग समजून घ्या तुम्ही परीक्षेला काय आपले हाल होतात. ओके सर, आता जर तुम्ही व्यवस्थित वाचाल तर परीक्षेला तुम्ही वाचाल. आलं लक्षात? त्याच्यामुळे प्रामाणिकपणे 3 तास बसायला काय अडचण आहे. आपण मोबाईल मध्ये तर 2-2 अडीच तास आपण चॅटिंग चालू असते, काही महत्वाचे तुमचे जे काय असतील ते चालू असतं. सो 3 तास जर आपण वेळ काढून अभ्यास करून प्रश्नपत्रिका जर सॉल्व्ह केली तर त्याच्यात तुमचाच फायदा आहे मित्रांनो. त्याच्यामुळे आवर्जून ह्या गोष्टी मी तुम्हाला वारंवार सांगत आलेलो आहोत की अभ्यास करत चला. ठीक आहे, काही विद्यार्थ्यांची मेमरी शार्प असते, त्यांनी एकदा वाचलं त्यांच्या डोक्यात स्टोअर होतं. पण आपले काही व्हीआयपी लोक असे सुद्धा आहेत की जे 10 वेळा वाचून सुद्धा डोक्यात बसत नाही. मग तुम्ही निदान रायटिंग तरी व्यवस्थित करा, कारण एकदा तुमच्या हाताखालून हे सगळे प्रश्न गेल्यावरती तुमच्या भाषेमध्ये तुम्ही लिहिलेलं असतं, त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला लवकर समजतात. म्हणून जे सेल्फ स्टडी करणारे जे मुलं असतात, जो पॉइंट तुम्ही अभ्यासणार आहे तो पॉइंट रायटिंग मध्ये करत चला, जेणेकरून तुमची रायटिंग स्पीड पण वाढेल आणि परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होईल. कारण 3 तासाची वेळ असते मित्रांनो, प्रश्न 16 मार्काचे असतात. एक गोष्ट लक्षात घ्या, काही विद्यार्थी एका प्रश्नासाठी 2-2 अडीच पेज लिहित बसतात. जर तुम्हाला तिथे विचारलंय सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या संदर्भातील काही प्रश्न असतात, लेखापरीक्षणाच्या संदर्भातील प्रश्न असतात, सहकार म्हणजे काय त्याच्या संदर्भातील प्रश्न असतात, बँक म्हणजे काय, बँकांचे प्रकार काय असतात त्याच्या संदर्भातील प्रश्न असतात. जर लेखापरीक्षणाच्या दृष्टीने जर बघायला गेलं तर सहकारी संस्थांचं लेखापरीक्षण तुम्ही कशा पद्धतीने कराल यावरती तुमचं मत मांडा. पण मित्रांनो, आपल्यालाच आपलं मत मांडता येत नाही. आपण काय करतो, पुस्तकात दिलंय, नोट्स मध्ये दिलंय, सुरू. त्यांनी त्यांचं मत मांडलंय, तुम्ही तो मुद्दा समजून घ्या, तुम्हाला तुमचं मत काय मांडता येते, आधी मत मांडायला शिका. ओके, एखादा मुद्दा तुम्हाला दिलाय की तुम्हाला सहकारी संस्थेचं लेखापरीक्षण करायचे, पण आधी लेखापरीक्षण संकल्पना काय आहे. जर तुम्ही संस्थेचं लेखापरीक्षण करायला गेला तर तुम्ही कोणकोणत्या महत्वाच्या बाबी तपासणार, किंवा त्याच्या आधी तुम्हाला त्या बाबी काय माहिती असणं गरजेचं आहे याची आधी तुमच्याकडे संकल्पना किंवा माहिती तुमच्या मेमरीमध्ये स्टोअर असणं गरजेचं आहे, तरच तो मुद्दा तुम्हाला त्या ठिकाणी आठवतो. खूप सारे बेसिक आणि महत्वाचे प्रश्न आहे मित्रांनो. पेपर अगदी काही अवघड नाहीये, कॉमन पेपर आहे. त्याच्यामुळे आपण ज्या काही नोट्स दिलेल्या आहेत मराठी माध्यमांमध्ये अगदी कॉमन स्वरूपाच्या नोट्स आहेत, तेवढ्या जरी रेफर केला तरी पुष्कळ आहे. किंवा ज्यांच्याकडे जे काही मटेरियल स्टडी मटेरियल अवेलेबल असेल त्याच्यातनं केला तरी सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. फक्त तुम्ही करणं महत्वाचं आहे. जर तुम्ही काहीच करत नसाल, 15 दिवस वाचताय, 20 दिवस वाचताय, परत मध्ये ब्रेक देताय, त्याला काहीच अर्थ राहणार नाही. काहींना वाटत असेल सोपा पेपर आहे सर, वाचून होतंय, एवढं कशाला टेन्शन घ्यायचं, आहे त्या वेळेचा फायदा करूया ना. तुम्हाला वाटत असेल ते तुमच्यापर्यंत ठेवा, पण ज्या मुलांना स्कोरिंग करायचं आहे निदान त्यांनी ह्या गोष्टी तरी फॉलो करणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्हाला स्कोरिंग नसेल करायचं तर तुम्ही
वेगळ्या पद्धतीने हे अभ्यास करू शकतात आणि पासही होऊ शकतात. पण आपल्याला स्कोरिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टीने. त्याच्यामुळे जे काही महत्त्वाचे मुद्दे असतील, काही महत्त्वाचे ठराविक प्रश्न असणार आहे ते अभ्यासा. ओके. सो सर्वांना व्हिडिओ व्यवस्थितरित्या समजला असेल मित्रांनो. असेच काही महत्त्वाचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. सर्वांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट मी हे तुम्हाला आत्तापासूनच देत असतो, कारण आपल्याला परीक्षा जवळ आली आहे असं समजून अभ्यास करायचा आहे. परीक्षा जरी मे महिन्यामध्ये असले तरी मित्रांनो दिवस हे भरभर निघून जातात, आपल्याला समजत नाही कामाच्या वेगामुळे. आणि मग परीक्षा अगदी तोंडावर आली 20 दिवसावरती की मग आपली धावपळ सुरू. मग कुठे काय मिळतं एखादी बघतो, आपले पुस्तकं कुठे स्टोअर करून ठेवले ते पहिले शोधतो. काहींना तर विषयच माहीत नसतात, आपण फक्त फॉर्म भरलाय, फॉर्म पण तो असा एका ठिकाणी ठेवतात की लवकर सापडत नाही. पुस्तकं पण अशा ठिकाणी ठेवलेले असतात की एक पुस्तक या कप्प्यात, दुसरं पुस्तक तिसऱ्या कप्प्यात. मग त्यांना कळतं आपल्या परीक्षेला 6 विषय आहेत. मग जे पुस्तक मिळेल ते वाचतात, अरे रे उद्या तर पेपर वेगळाच आहे, आता तर हे पुस्तक मिळेल, मग आता करायचं काय. तर मित्रांनो जे काही तुमच्याकडे पुस्तकं असतील, ज्या काही तुमच्याकडे नोट्स असतील, जे काही तुमच्याकडे स्टडी मटेरियल असेल ते एका कप्प्यामध्ये व्यवस्थितरित्या त्याला एक जागा करा. निदान म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर राहील अशा पद्धतीने ठेवा, म्हणजे घरामध्ये येता जाता तुम्हाला त्यावरती नजर पडली तुमच्याला समजेल की बाबा आपल्याला अभ्यास करायचा आहे ह्या विषयाचा. नाहीतर आपण पुस्तकं आणले, डेस्कमध्ये किंवा कपाटामध्ये ठेवून दिले, सवड मिळेल तेव्हा चालू दे. तसं नाही, कुठेतरी असं जिथे तुमची नजर पडेल त्यावरती ते असू द्या. म्हणजे तुम्ही कुठनं बाहेर जरी आलात घरामध्ये तर तुम्हाला कळले की नाही बाबा आपल्याला आता हे पुस्तक वाचायचं आहे, निदान आपल्याला 1 तास का होईना हे पुस्तक आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यामुळे तुमचा अभ्यास त्या ठिकाणी होईल. या काही छोट्या छोट्या महत्त्वाच्या टिप्स असतात, तेवढ्या फॉलो जरी केल्या तरी पुष्कळ आहे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने. अशाच काही महत्त्वपूर्ण टिप्स मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो. तर सर्वांना पुन्हा एकदा ऑल द बेस्ट देतो. चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. काही महत्त्वाचे व्हिडिओज हे आपले चॅनलला लवकरच अपलोड केले जातील. यानंतर आपण पेपर 4च्या संदर्भातील व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे. सर्वांना पुन्हा एकदा परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले नसतील त्यांनी पुन्हा एकदा जाऊन त्या ठिकाणी फॉर्म भरा. प्रोफाईल जरी तुम्ही 100% केली असणार आहे, फॉर्म सबमिशन करा, अभ्यास करा. धन्यवाद.